शालेय शहर खो खो स्पर्धेत जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व ज्युनियर कॉलेजने 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या मैदानावर व शासकीय मैदानावर या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुले आणि 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेस मंगळवारी सुरुवात झाली. बुधवारी 17 व 14 वर्षांखालील गटाच्या मुलींच्या स्पर्धा होतील. 19 वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंदने संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयावर 10-2 अशा डावाने दणदणीत विजय मिळवला. मुलांच्या अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद जय जवान जय किसान सैनिक स्कूलचा 15-2 असा एक डावाने धुव्वा उडवला. तृतीय स्थान मुलांच्या गटात अहिल्याबाई प्रशालेने आणि मुलींच्या गटात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने संपादन केले. या स्पर्धेचे उद्घाटन जय जवान जय किसान सैनिक स्कूलचे प्राचार्य रवींद्र चव्हाण, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर खो खो असोसिएशनचे सचिव A.B. संगवे, सहसचिव राजाराम शितोळे, मोहन राजपूत, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, सदस्य अजित शिंदे, संतोष कदम, सुरेश भोसले, गुलाम मुजावर, प्रथमेश हिरापुरे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आयडियल स्कूलचे क्रीडाधिकारी रवी चव्हाण आणि जय जवान जय किसान सैनिक स्कूलचे क्रीडा शिक्षक महेश चव्हाण यांनी केले. पुंडलिक कलखामकर यांनी सूत्रसंचालन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.